संपत्तीवरचा नाग, बंगल्याचं रहस्य. अरे वा, पुस्तकं सुद्धा प्रॉपर्टी बद्दलच आहेत. हो डॉक्टर, या 2 डायऱ्या आहे. त्यातली ही जुनी आहे आणि ही नवीन आहे. ती मात्र घेऊन जायला हवी. अच्छा, खरं तर त्या 2 मुलांना इतकं स्वातंत्र्य द्यायला नको होतं. खूपच अपेक्षा होत्या मला त्यांच्याबद्दल. परदेशात शिक्षण घेऊन सुद्धा इतक्या खालच्या थराला गेली माझी मुलं. फडके, तुला सांगतो, ही मुलं हे माझं रक्त, यांच्यावरच विश्वास बसेनासा झालाय माझा. फडके शांतपणे उद्गारले, सर, आज प्रत्येक गोष्टीत भेसळ होत चाललीये, मुलांच्या रक्तात सुद्धा. इंटरेस्टिंग. माधव, तू हे वाचलंस? त्या कॅरेक्टर बरोबर त्यांनी स्वतःचं नाव सुद्धा लिहिलंय. हो वाचलं. आणि त्यांना अटॅक आला की इंद्रधनु बंगला आणि इतर काही संदर्भ त्यांच्या बोलण्यातून येतात. अच्छा, म्हणजे ज्या ठोंबरेंची कथा ते लिहितायत त्यांचंच आयुष्य ते जगायला लागलेत. आणि त्या फेजमध्ये गेल्यावर त्या कथेतल्या कॅरेक्टर्सच त्यांच्या भोवती वावरायला लागतात. डॉक्टर, यात एक विशेष म्हणजे रॉकीचं जे कॅरेक्टर वर्णन केलेलं आहे ना, तशी व्यक्ती मी लहानपणी पाहिल्यासारखी वाटते. आय सी. म्हणजे सगळीच पात्र काल्पनिक नाही आहेत. कोण होते ते? बाबांच्या ऑफिस मधले वॉचमन होते. मी हॉस्टेलमध्ये असल्यानंतर बाबा मला जेव्हा भेटायला यायचे तेव्हा ते सोबत असायचे. पण डायरीत जे लिहिलेलं आहे की फेल्ट हॅट, ओव्हरकोट, तसं काही नसायची. पण उंच धिप्पाड व्यक्ती मात्र तशीच होती. पण माधव, त्या दिवशी तू म्हणालास की यातलं एकही कॅरेक्टर तुझ्या माहितीतलं नाही म्हणून. नाही, पण आज डायरी वाचताना मात्र तसं वाटलं. ठीक आहे, ही नवीन डायरी तू घेऊन जा. ही जुनी डायरी आणि पुस्तकं मी ठेवून घेतो. आणि जसजसं त्यांचं नवीन लिखाण होईल त्याच्या झेरॉक्स कॉपीज मला लगेच पाठवत जा. श्योर. हां, ओ थँक्यू. रॉकी, वॉचमन. काय फडके साहेब, कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? फडके साहेब, अरे काय काय म्हणते तब्येत? निघालात कुठे? घरीच चाललोय. देवळात आलो होतो. कामतांकडे रेग्युलर जाताय ना? हो, मागच्या आठवड्यात गेलो होतो. पण मला कळत नाहीये, मला बरं नसायला झालंय काय ऍक्च्युली? काही नाही हो, पण औषधं वेळेवर घेताय ना? हो, घेतोय. आठवड्याभर उपास चालू आहेत ना माझे, म्हणून मी घेतली नाही. पोथी सुद्धा वाचतोय. आपण उपवासात औषधं घ्यायची नाही असं कोणी सांगितलंय? मुळात म्हणजे औषधं काय घ्यायची हेच कोणी सांगत नाहीये मला. फडके साहेब, वयाबरोबरच स्वास्थ्याचा, प्रकृतीचा विचार करावा लागतो. स्वतःला जपा, औषधं नीट अगदी वेळेत घेत चला. हो, आजचा एकच दिवस उपास आहे, उद्यापासून घेईन मी औषध. ठीक आहे, सोडू तुम्हाला? नाही, नको नको, मी जाईन. ओके, बरं. माधवला विचारलंय म्हणून सांगा. बरं. बाबा, तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची आहे. काय रे? डॉक्टरांकडे गेलो होतो. कन्फर्म झालंय. अरे अरे, वा 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 वा, छान छान, चांगलं झालं, चांगलं झालं. माझी इतक्या दिवसांची श्रद्धा फळाला आली. सुधा, मला बोलली नाहीस? काय म्हणाले काय डॉक्टर? हा, डॉक्टर म्हणाले लेट एज मध्ये होते, काळजी घ्यायला सांगितले. हो, काळजी 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 म्हणजे काय? कम्प्लीट बेड रेस्ट, आराम, टोटल आराम. आपला बंगला होता ना, बंगला, हा, तिथे गेलं की काय प्रॉब्लेमच नाही. पुढल्या आठवड्यात पायाभरणी करूया. हा बाबा, इथे काय प्रॉब्लेम आहे? इथली जागा सफिशियंट आहे आपल्याला. आता असं म्हणतोयस, तिकडे गेल्यावर माझा बंगला असं म्हणत राहशील, बाहेरच पडणार नाही. माधवचे वडील आज खुश असतील, नाहीतर माझा बाप. सुबोध, अरे सुबोध, अरे उठलास? बाबांचाच आवाज आहे ना? हो, बाबांचा. आलो आलो, दरवाजा उघड. आलो आलो आलो. एवढ्या जोराने ओरडताय बाबा? रात्री कामावरून येतोस
तेव्हा आम्हाला दरवाजा उघडायला उशीर झाला तेव्हा तू ओरडतोस तेव्हा एवढ्या लवकर आलात, अजून 1 महिना राहणार होतात ना? का माझ्या येण्यात तुम्हाला त्रास झाला का? त्रास झाला का? नाही बाबा, पण हे बघ, हे घर माझं आहे. मग वाटेल तेव्हा येईन, वाटेल तेव्हा जाईन. तुम्हाला काय करायचं मला? हे काय इकडचं घड्याळ काय झालं? इकडचं घड्याळ काय झालं पहिलं मला सांग. ते बंद पडलं म्हणून काढून माळ्यावर ठेवलाय. दुरुस्त करता नाही आलं का तुम्हाला? दुरुस्त करता नाही आलं का? उद्या मी जुना झालो तर मला माळा टाकाल का? बोला. हे बघ बाबा. काही नाही, आधी घड्याळ तिथे लाव. हो, कशाला लवकर आले हे? बिघडले. अरे काय कारण काय सांगताय? बाबा तुम्हाला जेवायला आणू? मला जेवायचं नाही का? म्हाताऱ्याचं डोकं फिरलंय. वाट लावून टाकली, सगळी सगळी वाट लावले. अरे मला काय समजत नाही काय? अरे काय समजतात काय मला हे? अरे वा. अहो, माधवच्या वडिलांना हे प्रॉब्लेम. बघ, यापुढे मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मागे तू माझं डोकं फोडलंय, मी विसरलो नाही अजून. समजलास ना? आता त्याचा इथं काय संबंध? हे बघ, यापुढे माझ्या कोणत्याही वस्तूला माझ्या परवानगीशिवाय हात लावायचा नाही. समजलास ना? अरे तुला काय वाटलं काय? हा, अरे जा, तू विसरलास, पण मी विसरलो नाहीये इथे. मोठा आलाय शाणा. हे बघ, माझ्या मेहनतीचं आहे सगळं, मी कमवलेलं आहे ते. तूच माझा आयुष्यभराचा सोबती रे बाबा. हे झोपायचं नाही का? आज जागातच राहावंसं वाटतंय. अगं 12 वाजायला आले. काय करायचं ठरवलंस? कशाचं? हेच बाळणपणासाठी. आईकडे जाईन म्हणते. लेट असलं तरी पाहिलंच आहे ना. कसं वाटतंय? वंडरफुल. आय फील रिअली प्राऊड. एखाद्या सर्वसामान्य स्त्रीसारखंच आपल्या पोटात एक जीव श्वास घेतोय. इट्स रिअली, मला कळल्यावर इतकं. आय कॅन अंडरस्टँड. मलाही तसंच वाटतंय. काय होईल का? बोट पकड. त्या सोबतला सांगून सुद्धा. अरे वडील आलेत त्याचे. माझी मुलं, त्यांचा त्या बंगल्यावर डोळा आहे, माझ्या संपत्तीवर डोळा आहे. अशोक अनिल, अशोक अनिल, अशोक जास्ती खतरनाक आहे. अनिल व्यसनी आहे, अशोक खतरनाक आहे. मामनजी अगदी ठीक आहेत आणि औषधं सुद्धा व्यवस्थित चालू आहेत. फक्त गेला आठवडाभरच त्यांनी औषधं घेतलेली नाहीयेत. हे तू मला आत्ता सांगतेस? अरे उपास होते त्यांचे. अरे उपास वगैरे काय? औषधं वेळेवर घ्यायची नाहीत. बाबा, बाबा. म्हाताऱ्या, म्हाताऱ्या, सुबोध उठ, सुबोध, अरे सुबोध उठ. शेजारी बघ काय झालं. सुबोध उठ ना. तिकडे जरा बघा तरी. मामनजी साहेब, कोणीतरी भेटायला आले. वाढव त्यांना. नमस्कार, मी डॉक्टर जाधव. हा बोला. फडक्यांना तुमच्या इथेच आणलंय ना? ते काय ओरडतायत? अहो माझेच पेशंट आहेत ते. इज मेंटली रिटार्डेड. पोराला मारलंय त्यांनी. अहो माहिती आहे मला, कळलंय मला ते. पोरगा मेला हॉस्पिटलमध्ये. सोन सिरियस आहे. पोटाशी होती ती, सगळी वाट लावली म्हातारीने त्या. अहो मनोरुग्ण आहेत ते, माझीच ट्रीटमेंट चालू आहे त्यांना. हो प्रॉपर्टीचा लोचा आहे त्यांच्या. मारून झाल्या एडेच काय करतोय म्हातारा. लिसन ऑफिसर, हे बघा कायद्याप्रमाणे आणि त्यांना आणून बंद केलेलं आहे. उद्या कोर्टात हजर करू. म्हातारा वेडा असलं सर्टिफिकेट सिव्हिल हॉस्पिटल प्रोड्यूस करा. उद्या इन्क्वायरीला काढणार पोपटासारखा होईल, पोपटासारखा. कसं समजावून सांगू तुम्हाला? डीवायएसपी अशोक सावंत इथेच आहेत ना? माझा मित्र आहे तो. हॅलो. येस डॉक्टर कामत हियर. डॉक्टर जाधव बोलतोय मी. हा बोल विवेक. बॅड न्यूज आहे. आपले पेशंट आहेत ना फडके, हे बिकेम क्रॉनिक. हो, त्यांनी त्याच फेजमध्ये रात्री आपल्या मुलावर हल्ला केला. मुलगा ऑन द स्पॉट गेला आणि सून सिरियस आहे. पण मागच्या सेटिंग मध्ये तर मला नॉर्मल वाटले होते. 4-5 दिवस झाले त्यांनी उपवासामुळे औषधं घेतली नव्हती.
ओ दॅट्स द रिझन. पोलिसांनी अरेस्ट केलंय सर. पोलीस लॉकअपमध्ये आहेत. हो, कोर्टात त्यांचं मेंटल सर्टिफिकेट प्रोड्यूस करतोय मी. मिळालं का? हो, मिळालं सर. हो, मी आता कोर्टात निघतो एका लॉयर मित्राला घेऊन. तिथून मी त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करेन.